केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दाखल झाले आहेत। मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात अमित शहा यांच्या बहिणीवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। तर अमित शहा यांच्या सोबत एकनाथ शिंदे हे सुद्धा रुग्णालयात दाखल झाले आहेत। रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तर याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत, त्यांच्या बहिणीवर उपचार सुरू आहे अशी माहिती मिळते। नेमका कशा प्रकारे उपचार सुरू आहे, सध्या त्यांची परिस्थिती कशी आहे आणि त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे देखील असल्याची माहिती मिळते, याबाबत सविस्तर काय सांगशील? निश्चितच कारण ज्या प्रकारची माहिती प्राथमिक समोर येते की वैद्यकीय कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि या रिलायन्स रुग्णालयामध्येच आता आपल्या बहिणीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत ते रिलायन्स रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांची एकंदरीत म्हणजे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते सुद्धा पाहायला मिळत आहेत। गिरगावमध्ये जे रिलायन्स रुग्णालय आहे या ठिकाणी आता हे दोन्हीही नेते दाखल झालेले आहेत। या आधी याच बहिणीच्या घरातील एक विवाह कारणास्तव आपण एकनाथ शिंदे यांच्या सोबत अमित शहा यांनाही मुंबई दौऱ्यावरती पाहिलेलं होतं। अमित शहा स्वतः बोरिवली या ठिकाणी या विवाह सोहळ्यासाठी दाखल झालेले होते आणि त्यानंतर आता थेट वैद्यकीय कारणास्तव त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी शहा आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि एकूणच आता डॉक्टरांकडून या संदर्भातील अधिक माहिती देण्यास अद्याप नकार देण्यात येत आहे। त्यामुळे त्यांची प्रकृती नेमकी कशी याबद्दलचा खुलासा आहे तो थोड्याच वेळामध्ये होऊ शकतो। करण, नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।